छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये भिंत कोसळून 2 महिलांचा मृत्यू झालेला आहे। स्वाती खैरनार आणि रेखा गायकवाड अशी मृत महिलांची नावे आहेत, तर या अपघातात इतर 5 जण गंभीर जखमी आहेत। दरम्यान पोलीस आयुक्त मनपा आयुक्त यांनी सिद्धार्थ उद्यानामध्ये घटनास्थळाची पाहणी केली। फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली। पालकमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे, तर पुढील 7 दिवस सिद्धार्थ उद्यान नागरिकांसाठी बंद राहणार आहे। दुर्दैवी घटना आहे। मी कॉर्पोरेशनला आदेशित केलेले आहे की मृतांना 5-5 लाख रुपये देण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे। तसेच जे जखमी आहेत त्यांचा सगळा उपचार कॉर्पोरेशनतर्फे केला जाईल। परंतु ही घटनेला जबाबदार कोण, त्याचं ऑडिट झालं होतं का, ती कुणी बांधली, त्याची देखभाल का झाली नाही, या संदर्भात चौकशी करून जर त्यात कुणी दोषी आढळला तर त्याच्या फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा आदेश मी आयुक्तांना दिले आहे। गिरगाव आणि दादरमध्ये रात्री लागले राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे एकत्रित फोटो असलेले बॅनरवरून दोघांनाही दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप आणि मित्रपक्ष महायुती म्हणून एकत्रितपणे लढणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। संजय शिरसाटांनी पदाचा गैरवापर करून 30 कोटींची जमीन 1 कोटी 10 लाखाला घेतली, इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप, तर शिरसाट यांचं जलील यांना प्रत्युत्तर। मराठा समाजाला हायकोर्टाचा मोठा दिलासा, आरक्षणाला स्थगिती न दिल्यानं गेल्या वर्षीप्रमाणेच शैक्षणिक प्रवेश सुरू राहणार, पुढील सुनावणी 18 आणि 19 जुलैला। निवृत्त शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, निवृत्त कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती, 65 वर्षांपर्यंत करता येणार का। छत्रपती संभाजीनगरमध्ये सिद्धार्थ उद्यानाची भिंत कोसळून 2 महिलांचा जागीच मृत्यू, तर 5 जण जखमी। वादळामुळे भिंत कोसळल्याची चर्चा, तर शहरात झाड कोसळून 1 महिला जखमी झाल्याची माहिती। दिव्यातील बेडेकरमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याचा एका मराठी तरुणावर चाकू हल्ला, टेम्पो बाहेर काढण्याच्या क्षुल्लक कारणावरून हल्ला, तरुण गंभीर जखमी। मुंबईसह ठाणे आणि मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट, विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा दाखल होणार असल्यानं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा।